सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कांद्यावरील निर्यात बंदी गुजरातमध्ये हटवली व आता याचा फटका आपल्याला महाराष्ट्रात बसेल, म्हणूनच अंशतः निर्यात बंदी सगळीकडेच उठवली असली तरी अमर्याद काळासाठी ही निर्यात बंदी हटवावी, अन्यथा महाराष्ट्रात याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसेल, असं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्रात लाखो मेट्रिक टन कांद्याची निर्मिती होते, निवडणूक समोर येऊन निर्यात बंदी हटवली याचा सरकारकडून जोर से प्रचार होतो, असे दुर्दैव आहे। अमर्याद काळासाठी आता ही निर्यात बंदी हटवावी अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे। अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात। यासाठी राज्य सरकारने नवे वाळू धोरण लागू केले आहे, परंतु तरीही जिल्ह्यात मागील वर्षात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा झाल्याचं समोर आलं आहे। जिल्ह्यात 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या काळात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीच्या 218 प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणात सर्वाधिक संगमनेर 63 लाख, कोपरगाव 55 लाख, तर सर्वात कमी अकोले 4.90 लाख, जामखेड 6.77 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। बेडरूम मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत 23 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला। ही घटना तालुक्यातील मिर्जापूर येथे शुक्रवारी संध्याकाळी समोर आली। सायली अविनाश वलवे असे मयत विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। 1 वर्षापूर्वी सायली वलवे यांचा विवाह झाला होता। त्यांच्या बेडरूम मध्ये खिडकीच्या लोखंडी चौकटीला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला। त्यांच्या सासू सुभद्रा निवृत्ती वलवे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। अहमदनगर जिल्ह्यात उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे तसतसा टंचाईच्या झळा तीव्र होत आहे, त्यामुळे रोज टँकरची संख्या झपाट्याने वाढ होत आहे। गेल्या 1 महिन्यात जिल्ह्यात तब्बल 200 टँकरची भर पडली असून सद्यस्थिती टँकरची संख्या 237 वर पोहोचली आहे। या सर्वाधिक 87 टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहे, तर ग्रामीणसह आता नगरपालिका क्षेत्रातही टँकरची गरज भासू लागली आहे। दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार केला जातो। यंदा 84 कोटी 45 लाख रुपयांचा जिल्ह्याच्या टंचाई आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे। मुलगा पत्रकार असल्याचे खोटे सांगून त्याच्या कुटुंबियांनी त्याचा विवाह अल्पवयीन मुलीशी लावून दिला। विवाहानंतर काही दिवसांनी तिला शारीरिक मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली। गर्भधारणा झाल्यानंतर तिच्या सासरकडील मंडळींनी तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला। ही घटना अकोल्यातील एका गावात घडली। संगमनेरमधील लोकपंचायत संस्थेच्या पुढाकाराने या प्रकरणी मुलीच्या सासरकडील मंडळी विरुद्ध शुक्रवारी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। श्री अणखेरी देवी यात्रा महोत्सव निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय बापूसाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष, जामखेड तालुका, जामखेड जिल्हा, अहिल्यानगर। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। गेल्या काही दिवसात उन्हाचा कडाका वाढला असून शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। त्यातूनच पाणी पातळी खालवल्याने जामखेड तालुक्यात जवळा व नानज गावांमध्ये शेतकरी शेतात घरासमोर बोरवेल घेताना दिसत आहेत। अनेकांच्या बोरवेलला थोड्याफार प्रमाणात पाणी लागत आहे, तर अनेकांच्या बोरवेल मात्र कोरडेच जात आहे। यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवायला लागल्या आहेत। एप्रिलमध्ये भूगर्भातील पाणी पातळी अतिशय खालवल्याने लाभक क्षेत्रात पाणी टंचाई जाणवत असून पाटबंधारे विभागाने उन्हाळी पिके वाचवण्यासाठी भंडारदरा धरणातून सिंचनाचे दुसरे आवर्तन त्वरित सोडावे अशी मागणी आता शेतकरी वर्गातून पुढे येत आहे। भंडारदरा धरणात सध्या 3375 दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणातून 2523 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे। दोन्ही धरणाचा पाणीसाठा आज मितीस 30% आहे। दोन्ही धरणात जवळपास 5.6 TMC इतका पाणीसाठा आहे। जलालापूर येथे घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जलालापूर बस स्थानकात परिसरातून जेरबंद केला आहे। त्यांच्याकडून 1,80,000च्या सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे। कोहिनूर उर्फ सोल्जर जवान काळे अशोक बबन भोसले अशी त्यांची नावे आहेत। घरात का आला असे विचारल्याच्या कारणावरून 3 जणांना लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे, तर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने पळ काढला। ही घटना मोमीन आकडा येथे गुरुवारी घडली। याबाबत राऊरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रवीण बाबासाहेब कोहकडे असे आरोपीचे नाव आहे।
सोमठाणे नलवडे प्राथमिक शाळेजवळील अवैध व्यवसाय कायमचे बंद करा अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल नलवडे यांनी केली आहे। अवैध धंदे लपविण्यासाठी जातीय तेढ निर्माण करण्याचं कारस्थान सुरू आहे। यामुळे अवैध धंदे चालकावर कायमचा वचक प्रशासनाने बसवावा, तसेच शाळेच्या आवारात दारू विक्री केली जाते। काही राजकारणी त्यांना पाठबळ देतात। सोमठाणे नलवडे गावात वेशीजवळच मंदिर व प्राथमिक शाळा आहे। शाळेजवळच काही ठिकाणी दारू विक्री करतात। अनेकदा तक्रारी केल्या। याबाबत गावाचे उपसरपंच आकाश दौंडे यांनी आवाज उठवला होता। त्यांना या गाव गुंडांनी पाथर्डी पोलीस ठाण्याच्या दारातच मारहाण केल्याची घटना 5 महिन्यांपूर्वी घडली होती। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।